नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकाला संदर्भामध्ये मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे का 12वीचा निकाल हा आता लवकरच जाहीर होणार आहे। त्याची डेट पण आलेली आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे। मी पूर्ण तुम्हाला जी बातमी आपल्या समोर आली ती बातमी पूर्ण दाखवणार आहे, पुराव्यासहित तुम्ही ती बातमी बघू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला डेट पण मेन्शन केलेली आहे का 12वीचा निकाल हा किती तारखेला लागू शकतो, त्यानंतर 10वीचा निकाल हा किती तारखेला लागू शकतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना चांगले मार्क मिळाले पाहिजे। सर्व विद्यार्थ्यांनी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका। विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या लगेच आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। आणि तुम्ही 10वी 12वीला आहेत का, 10वीला आहे का 12वीला आहे, कमेंटमध्ये 10 12 टाइप करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागेल या सर्वांची अपेक्षा आहे का लवकरच निकाल लागावा, कारण सगळेच विद्यार्थी असेल, पालक असेल, शिक्षक असेल, सर्वच निकाल कधी लागेल याची आतुरतेने वाट बघताय। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा संदर्भामध्ये आता ज्या नवीन आपल्याकडे अपडेट येत होत्या, आतापर्यंत जेवढ्या अपडेट आल्या होत्या सर्व अपडेट ह्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे का तुम्हाला या अपडेटद्वारे म्हणजे नवीन ज्या बातम्या असतील त्या बातम्या तुम्हाला देण्याचं काम केलेलं मी। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा संदर्भामध्ये आता बऱ्याच बातम्या येत होत्या समोर का बऱ्याच न्यूज चॅनल असतील का त्यांच्या बातम्या समोर येत होत्या का ह्या तारखेला निकाल लागू शकतो, 10वीचा निकाल या तारखेला। आता पाठीमागे सांगितलं का 10वीचा निकाल 10 तारखेला लागला होता, पण मित्रांनो 10 तारखेला निकाल नाही लागला, बरोबर आहे। तर अशा संदर्भामध्ये ज्या बातम्या आल्या होत्या, बघा मित्रांनो अशा संदर्भामध्ये ज्या बातम्या आल्या होत्या पूर्ण तुम्हाला मी दाखवून दिल्या होत्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्पेशली बघणार आहोत का 12वीचा निकाल आणि 10वीचा निकालामध्ये कुठल्या तारखा आहेत का त्या तारखेला निकाल लागू शकतो। तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन झालेले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या। बघा मित्रांनो, आता 10वी आणि 12वीचा निकाल हा जाहीर झाला असून का याची तारीख आता फिक्स झाली। तर बघूया मित्रांनो या संदर्भात आलेली बातमी काय आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू शकताय का 12वीच्या निकालाची तारीख आणि वेळ झाली जाहीर। महाराष्ट्र बोर्ड HSC रिझल्ट 2024। बघा मित्रांनो, आता ही सदर बातमी ही कालची बातमी आहे। बघा आपण बघू शकता याच्यामध्ये बातमी खूप उशिरा आली त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता पूर्ण आपण बातमीचा आढावा घेणार आहे काय याच्यामध्ये। बघा आता याच्यामध्ये दिलेलं बघा महाराष्ट्र बोर्ड HSC रिझल्ट 2024 काय सांगितलं बघा याच्यामध्ये। तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बघा 2024चा महाराष्ट्र HSC निकाल मे महिन्यातच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाहीर होईल अशी अपेक्षा आहे। पुढे बघा त्यांनी काय सांगितले का विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून निकाल पाहू शकतात। महाराष्ट्र बोर्डचा HSC निकाल 2024 विद्यार्थ्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रत्येक विषयात मिळवलेले गुण दाखवेल। ही माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल। ताज्या अपडेटनुसार महाराष्ट्र बोर्ड 20 मे 2024 पर्यंत बोर्डाचा निकाल लागू शकतो। बघा तारीख दिलेली याच्यामध्ये का 20 मे पर्यंत, बरोबर आहे, किंवा 20 मेला हा निकाल लागू शकतो। बघा मित्रांनो अशी त्यांनी तारीख दिलेली आहे। पुढे बघा त्यांनी काय सांगितलंय का महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 20 मे 2024 रोजी महाराष्ट्र इयत्ता 12वीचा परीक्षेचा निकाल जाहीर करेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। बघा मित्रांनो, म्हणजे त्यांच्याकडे जे न्यूज चॅनलवाले यांच्याकडे जे अपडेट आलेले त्यांच्या माहितीनुसार आता बघा मित्रांनो का 20 मेला निकाल लागू शकतो। लक्षात घ्या किती, 20 मेला आपला निकाल लागू शकतो। पुढे बघा काय सांगितलं, हा निकाल अधिकृत वेबसाईट महारिझल्टवरून ऑनलाईन ॲक्सेस आणि डाउनलोड केला जाऊ शकतो। एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2024 साठी बसलेल्या उमेदवारांचे त्यांचे लॉग इन तपशील, रोल नंबर आणि आईचे नाव टाकणे आवश्यक असेल। म्हणजे तुम्ही रिझल्ट चेक करताना तुमचं नाव आणि आईचं नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल हा रिझल्ट हा पाहू शकतात। बघा मित्रांनो, आता या संदर्भात पूर्ण जी बातमी याच्यामध्ये बरोबर आहे ती आता पुढे बघा काय सांगितले। तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इंग्रजी आणि मराठी माध्यमांची वार्षिक परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीमध्ये परीक्षा केंद्रावरती घेतली होती, बरोबर आहे। आता या परीक्षेसाठी बघा HSC म्हणजे 12वीसाठी बघा एकूण विद्यार्थी किती होते, तर 15 लाख, बघा आपण बघू शकतो 15,13,909 इतके विद्यार्थी होते। इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ही दिली होती। बघा मित्रांनो पुढे काय सांगितले, तर 12वीची उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया एप्रिल 2024च्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झाली होती। बघा म्हणजे झाली आहे का, तुम्हाला याच्यावरती मी पण अपडेट दिली होती का 12वी आणि 10वीच्या जे उत्तरपत्रिका आहे का त्यांचे चेकिंगचं जे काम आहे, पेपर तपासणीचं जे काम आहे ते पूर्ण झालं आहे का नाही। बघा मित्रांनो, तर ते आता काम पूर्ण झालेलं आहे, बरोबर आहे। त्यानंतर बघा 12वी HSCचा विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखा म्हणजेच काय सायन्स असेल, आर्ट्स असेल आणि कॉमर्स असेल चा निकाल हा 2024 बघा 2024चा कधी लागणार आहे, इथं सांगितलं डेट दिले बघा 20 मे। बघा मित्रांनो
डेट दिली 20 मे, लक्षात घ्या 20 मे रोजी लागण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो. म्हणजेच काय येतं का 20 मे रोजी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मग दिलेल्या बातमीनुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक लक्षात येते का वेगवेगळ्या बातम्या आपल्या समोर येतात मित्रांनो. पण लक्षात घ्या 12वीचा निकाल हा 20 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे. म्हणजे 20 मे पर्यंत लागू शकतोय. पण आपल्याला असा अंदाज होता का 20 मे पर्यंत लागू शकतो. पण मित्रांनो आता डायरेक्टली बातमी आपल्या समोर आलेली का 20 मेला लागू शकतो. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही कंटिन्यू करा. त्यानंतर तुम्हाला नवीन जे अपडेट असतील बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन जे अपडेट असतील तुम्हाला लगेच देण्यात येते. जर बोर्डाच्या वेबसाईटवरती जर निकालाची तारीख लगेच फिक्स केली, म्हणजे बोर्डाच्या वेबसाईटवरती जर निकालाची तारीख ही 20 मे जर त्यांनी घोषित केली तर या संदर्भात तुम्हाला अपडेट नवीन व्हिडिओमध्ये येऊन जाईल. तर त्यापूर्वी मित्रांनो आता आपण या बातमीचा आढावा घेऊन विद्यार्थी मित्र लक्षात घ्या 20 मेला आपला निकाल लागू शकतो का नाही लागू शकतो याची पूर्ण आता तुम्हाला मी अपडेट देणार आहे मित्रांनो. तर आता बघा बोर्डाच्या वेबसाईटवरती जर अपडेट आलं तर तुम्हाला अपडेट पूर्णपणे कळवण्यात येईल मित्रांनो. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून द्या. कारण मित्रांनो लक्षात घ्या पूर्ण ज्या काय अपडेट आहेत तुमच्याजवळ आणण्याचा प्रयत्न आहे. जिथे ज्या न्यूज भेटतील त्या न्यूजद्वारे तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. बघा जर आता बोर्डाच्या वेबसाईटवरती जर निकाल हा अपडेट झाला का याची तारीख घोषित केली तर याचा देखील पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो का नवीन विद्यार्थी जॉईन झाले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला नवीन